मला असं वाटतं की ही गरज त्यांना आहे, पण आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे खरे विचार शिंदे साहेबांनी पाळलेत आणि त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या विचारांना कुठे तिलांजली न देता साहेब काम करतात आणि जे शिवसैनिक खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे राहिलेले आहेत ते सगळे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. पण जे उबाटा गटामध्ये राहिलेले ते स्वार्थाचं राजकारण करणारी लोक आहेत, ज्यांना पैसा आणि संपत्ती याच्या व्यतिरिक्त काही नको आहे, अशी लोक तिथे उरलेली आहे, स्वार्थी लोक तिथे उरलेली आहे. तर त्यांना राजकारण करायचं आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आत्तापर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याही वास्तूला दिघे साहेबांचं नाव द्यायचं नाही म्हणून हे स्ट्रिक्टली प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही वास्तूला आजपर्यंत 1-2 सोडले, अपवाद माझ्याकडचं असेल, मानपाड्याचं असेल किंवा मी स्वतः हार्ट केअर सेंटर ओपन केलं तर त्यावेळी मी उद्धव साहेबांना बोलवलं नव्हतं. याच्या मागचं कारण हेच होतं की दिघे साहेबांच्या नावाचं मी हार्ट केअर सेंटर चालू केलं होतं आणि त्या ठिकाणी जर त्यांना बोलवलं असतं तर त्यांनी ताबडतोब त्या नावाची जी हे आहे ते बदली करायला लावलं असतं, म्हणून मी तिथे बोलवलं नव्हतं. तर अशा प्रकारेच त्यांचं जे जोर जबरदस्तीचं राजकारण होतं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये पण तुम्ही बघाल तर शिंदे साहेबांच्या एकही ठिकाणी ते बॅनर लावून देत नव्हते. दिघे साहेब, मला जास्ती काय बोलायचं नाही, पण त्यांनी एकच सांगावं, माझा सवाल आहे राजन विचारेंना, ते जर स्वतःला एवढे कट्टर शिवसैनिक मानतायत तर त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये का नाही तिथे दिघे साहेबांचा फोटो त्या स्टेजवर लावला? त्यांनी त्याचं उत्तर फक्त मला द्यावं की जर स्वतःला कट्टर शिवसैनिक मानताय आणि दिघे साहेबांचे जर तुम्ही कट्टर शिवसैनिक आहेत किंवा शिष्य आहेत तर तुमची एवढी हिंमत का नाही झाली की दिघे साहेबांचा फोटो त्या स्टेजवर दिसला पाहिजे म्हणून सांगायला? पण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या दिघे साहेबांची प्रतिमा लावली आणि दिघे साहेब कोण होते याची जाणीव लोकांना करून दिली. खऱ्या अर्थाने हा खरा शिवसैनिक आहे जो दिघे साहेबांचा शिष्य आहे, म्हणून दिघे साहेबांना प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. तर राजन विचारेला खरंच जर तेवढी कुणकुण असेल तर त्याने फक्त उद्धव साहेबांना जाऊन एवढंच विचारावं की दसरा मेळाव्यामध्ये का नव्हता दिघे साहेबांचा.